असते, पण करिअरच्या बाबतीत ही दृष्टी फोकस वाढवते. तिसरी दृष्टी ही तुम्हाला कष्ट करायला लावते. जर तुमचं काम वरिष्ठांना दिसत नसेल तर आता ते दिसायला लागेल. सातवी दृष्टी ही तुमच्या सहकाऱ्यांशी असलेल्या संबंधांवर परिणाम करते. जर तुमचे संबंध चांगले असतील तर टीम तुमच्या बाजूने उभी राहील. 10वी दृष्टी ही थेट तुमच्या कर्मस्थानावर असते. ही दृष्टी ज्यांच्यावर पडते त्यांना मोठे निर्णय घेण्याची संधी मिळते. तुमच्या कामाच्या ठिकाणी जर अचानक बदल होत असतील तर घाबरू नका. तो बदल तुमच्या चांगल्यासाठीच असू शकतो. आता तुम्ही म्हणाल, आम्ही कष्ट करतोय पण तरीही प्रमोशन मिळत नाहीये, तर काय करावं? यासाठी काही साधे उपाय सांगते. सर्वात पहिली गोष्ट, वेळेचं पालन करा. कारण शनीला उशीर आवडत नाही. ऑफिसला वेळेवर जाणं सुरू करा. खालच्या दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करा. तुमच्या ऑफिसमधील शिपाई असेल, सफाई कामगार किंवा कनिष्ठ कर्मचारी असतील, यांच्याशी प्रेमानं वागा. शनी यामुळे खूप प्रसन्न होतात. त्याचबरोबर शनिवारी दान करा. शक्य असल्यास गरजूंना काळे तीळ किंवा अन्नाचं दान करा. काम अर्धवट सोडू नका. कामात सातत्य ठेवा. जे हातात घेतलंय ते पूर्ण करा. शेवटी काय, शनी हे आपले शत्रू नाही, ते आपले शिक्षक आहेत. शनिदेव आपली परीक्षा घेतात आणि पास झालात की खूप मोठं बक्षीस सुद्धा देतात. असं म्हणतात की जेवढं आपल्यापासून घेतलं जातं, जेवढं हिरावलं जातं, तेवढं शनिदेव 10 पटींनी परत मिळवून देण्यास मदत करतात. जर तुम्हाला वाटत असेल की करिअरमध्ये अडथळे येत आहेत तर शांत राहा. स्वतःच्या कौशल्यावर काम करा. हे वर्ष संयम आणि कष्टाचं आहे. ज्यांच्या मनात प्रामाणिकपणा आहे त्यांचं प्रमोशन कोणीच रोखू शकत नाही. तर मग सज्ज व्हा नवीन जबाबदारीसाठी. मग या वर्षात अनेकांसाठी करिअरमध्ये मोठे बदल दिसून येणार आहेत. काही लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळणार असून प्रमोशनाची संधीही मिळेल. विशेषतः जी लोक गेल्या वर्षभरात शांतपणे प्रामाणिकपणे काम करत होते त्यांच्यासाठी हा काळ खूपच फायदेशीर ठरणार आहे. जी लोक नोकरीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष आशादायी आहे. नवीन संधी, योग्य ऑफर्स आणि अचानक मिळणारे कॉल्स तुमचं आयुष्य बदलू शकतात. फक्त प्रयत्न थांबवू नका आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. काही लोकांसाठी मात्र हे वर्ष शिकण्याचं आणि स्वतःला सिद्ध करण्याचं असेल. थोडे अडथळे येतील पण तेच तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करतील. तुमच्या स्किल अपग्रेड करा, नवीन कोर्स करा किंवा तुमच्या जीवनाची दिशा बदला. हे तुम्हाला पुढे हमखास नेईल. व्यावसायिकांसाठी सुद्धा हे वर्ष चांगल्या संधी घेऊन येणार आहे. नवीन प्रोजेक्ट्स, पार्टनरशिप आणि आर्थिक वाढ दिसून येणार आहे. पण जोखीम घेताना विचारपूर्वक निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह, नशीब आणि वेळ आपल्याला संधी देतात, पण यश मिळवण्यासाठी मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास हीच खरी यशाची किल्ली आहे. मग तयार रहा या नवीन वर्षात तुमचं करिअर एका नव्या उंचीवर घेऊन